सर्वांचे ख्रिस्त पिता पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा वास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताय प्रिय बंधूंनो, एक आई आणि मुलाचे नाते विशेष असते. जन्माच्या अगोदर आणि जन्मानंतरही एक आई आणि मुलं जोडलेले असतात. एक आई आपल्या मुलासाठी काय पण करण्यास तयार असते. देवाची आई मरिया, येशू देवी आहे आणि माणूस आहे हे तिला माहित होते आणि म्हणून देव असून तिला येशूची देव म्हणून गरज होती आणि तो माणूस असून येशूला मरियेची गरज होती. दोन्ही बाजूला कधी कधी मरिया अटकलेली पण होती. आज आपण मरेचा पवित्र निष्कलंक मरेचा हृदयाचा सण साजरा करतो. काल आम्ही येशूच्या पवित्र हृदयाचा सण साजरा केला. तरच आज मरेच्या निष्कलंक पवित्र हृदयाचा सण आपण साजरा करतात. आणि काय विशेषता, मरियेची आई फक्त येशूची आई मरिया फक्त येशूचीच आई नाही, पण येशूने तिला आमची आई म्हणून पण दिलेली आहे. जशी ती येशूची चिंता, येशूची काळजी घेत होती, तशीच मरिया आमच्या सर्वांची काळजी घेत आहे. आजच्या सुवर्तमानामध्ये आपण पाहणार वलांडण सणासाठी गेलेले मरिया, योसेफ, येशू. मरिया येशू परत घरी पोहोचतात, पण त्यांच्या बरोबर येशू नाही असतो आणि म्हणून 3 दिवसाची वाट काढून ते येशूला शोधायला जातात. चिंतेत भरून, दुःखात भरून शोधतात आणि 3 दिवसांनी येशू त्याला भेटतो. देवळात बसून शिक्षण घेत असतो, प्रश्न करत असतो. एका बाजूला आईला आनंद वाटतो येशूला पाहून आणि दुःख पण होत आहे. आणि मरिया त्याला प्रश्न करते, तुम्ही आम्हाला असे कशाला केले, आम्हाला कशाला सोडून गेले, आम्ही चिंता करत होते. आणि येशू म्हणतो, तुला माहित नाही काय, मी माझ्या पित्याच्या घरी होणे आवश्यक होतं. बंधू, मरिया चिंतेत होती, दुःखी झाली होती, कारण येशू तिच्या बरोबर नाही होता. जर आपल्या जीवनात येशू नाही असेल तर आपल्याला पण असेच वाटणार. आपण दुःखी असणार, चिंतित असणार. जोपर्यंत येशू आपल्या जीवनात नाही तर आपल्या जीवनात अनेक कष्ट, अनेक त्रास, अनेक चिंता येणार. तर आपल्या जीवनात येशू आहे काय? नाहीतर आपण त्याला शोधून काढूया. आपल्या जीवनातून येशू सांडलेला असेल तर त्याचे कारण काय, त्याला परत आपल्या जीवनात स्वीकारूया. जोपर्यंत येशू आपल्यावर असणार तर आपण खुश असणार. जीवनाचा मार्ग जर आपण भटकलेला आहे तर मरिया आपल्याला शोधायला येत आहे, याची पण आपण आठवण करूया. मरियाला पण आपल्या जीवनात संधी देऊया. ती आपल्या बरोबरच असणार, आपली काळजी घेणार. तर बंधूंनी, आज आपण हे सण साजरा करत असताना मरियेच्या विशेष मदतीद्वारे आपले सर्व प्रार्थना आपण प्रभूच्या घालूया आणि येशू जो आपली मागची प्रार्थना ऐकतो, आमची प्रार्थना ऐका. तर त्याच विश्वासाने आपण या विस्तारात भाग घेऊया आणि सर आपल्या पापाची आठवण करून आपण क्षमा मागूया. बरोबर म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाला सवय मी कबूल करतो की माझी शब्दांनी मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा अपराध. म्हणून तुम्हाला पवित्र मरिया, सर्वदूत सज्जन व तुम्हाला मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराचा प्रार्थना करा.
क्षमा करून आम्हाला सत्कालीन जीवनाकडे नेवो. आमीन. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारीवरीच्या प्रार्थनेने सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सत्कालीन जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याचे ज्ञान सरकार जीवन राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचे प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. यशाया पुस्तकातून घेतलेले वाचन. अन्य राष्ट्रात त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकात त्यांची संतती प्रख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शराब दुकोटे लेऊन स्वतःला याचकाच्या मंडीत करतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहे. मला धार्मिकतेच्या जग्याने आच्छादिली आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवशे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रात देखील धार्मिकता व कृती उलगडून राहील. हा प्रभूचा शब्द आहे. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है. जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. सांत लूकाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्याचे आईबाप दरवर्षी बलंडन सणास येरुशलेमात जात असत आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा
ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तिथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुशलेमात मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबतच असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नकलक व ओळखीचे यांच्यामध्ये त्याने त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करीत करीत जेरुसलेमात परत गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरवरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आमच्याबरोबर असं का वागलास? पहा, तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेतच गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने त्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. मसीह तू हमको बचा ले, गुनाहों से छुड़ा ले, टूटी हुई है ये नैया, मसीहा तू पार लगा दे। मसीह तू हमको बचा ले, गुनाहों से छुड़ा ले, प्रिय श्रोता, आपले बलिदान सब समर्पित माने बाबे म्हणून प्रार्थना करा. हे सरसमत बापा, तुझ्या पुत्र ख्रिस्त याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचा तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य याची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या आकर्षपणात धैर्य देऊन आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारणे करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या गुरु ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याच्या आभार मानूया. हे पवित्र सनातन परमेश्वर, आमचे नित्य व सर्व आभार मानण्यातील योग्य व ताबदायक आहे. आज आम्ही कन्याकुमारी मरियेचा पवित्र निष्कलंक हृदयात सण साजरा करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकलौता पुत्र, जगाचा सरकारी प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील मृतांचे गायकवान आणि सत्संग तुझी आज्ञा करतात व तुझी स्तुती गातात. त्याच्या गोड सुरात आमच्या हृदय विसरून आम्ही तुझी अखंड गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीच्या देवाने बनलेले आहे. स्वर्गाचे जयकार, प्रभु
जयकार. प्रभू तू खरं पवित्र आहेस, पवित्राचा तू आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दिवसांपूर्वी त्याने वापर घेतली. तुझ्या बालमाने आणि वापर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पणीय आहे. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून घ्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत प्रकारचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आत्मेसाठी करा. श्रद्धेच्या रस्त्या आपण जय घोष करूया. ख्रिस्त पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात तुला इच्छित हाताले त्याला करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनंतो. प्रभू सर्वचे बसलेल्या तुझ्या ख्रिस्ताची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी, वैद्य सर्व धर्मगुरूंची साथ तुझ्या प्रेमात सर्वत्र वाढ. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताकडे विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. ईश्वर शब्दाने आपण आत्मविश्वासाने परमेश्वर तुझ्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तुझे स्वराज्य जसे पृथ्वीवरचे स्वर्गात. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला पापात पडू नकोस. हे प्रभू, सर्वांच्यापासून आमचे रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दानाने येशू ख्रिस्ताच्या पुण्याची व शाश्वत जीवनाची आश्रय वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेष्ठास म्हणालास, मी तुम्हाला शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त विचार श्रद्धेकडे पाह आणि आम्हाला स्वर्गीय राज्याची शांती वगैरे देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य सदा सर्वदा राज करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हावर सदा असो. आपण एकमेकांस आनंदाने शांती विनंती करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाची कृपा,
त्याच्या वचनास बोलवण्यात आलेले जे आपण सर्वधन्य परम पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें। वही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। वही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। पूरब से पश्चिम है जितनी दूर, पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतने ही दूर हमारे गुनाह। परम पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें। धन्यवाद दे उसको सदा, वही हमारा है परम पिता। धन्यवाद दे उसको सदा, वही हमारा है परम पिता। आनंद से आए चरणों में, आनंद से आए चरणों में, नए गीत गाए सब मिलके। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते.
मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियमचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक करो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ईश्वराच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर हो. जा ख्रिस्तात शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. माझा तारणार मला वाटे प्रिय फार. माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार.